भरत गोगावलेंचा महायुतीत गेम, पालकमंत्री पदाचा तिढा कायम। रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी पुन्हा एकदा महायुतीत वाद सवाट्यावर आलाय। रायगडचे पालकमंत्री पद मिळणार या फॉर्म्युल्यावर गोगावले यांच्या मुलानं निवडणुकीतून माघार घेतली अशी जोरदार चर्चा होती। मात्र पालकमंत्री पदाची गुगली देऊन भरत गोगावले यांचा महायुतीनं गेम केलाय का, अशी चर्चा आता सध्या रायगडमध्ये सुरू आहे। खरंच भरत गोगावले यांचा गेम झालाय का? पालकमंत्री पदाची लालच देऊन तटकरे यांनी महायुतीनं साधून घेतलाय का? आणि आता काय वाद सुरू झालाय पाहूया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहतात LS मराठी। कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारी आणि जागा वाटपाचा धुळा आता कुठे शांत झालाय। अनिकेत तटकरे यांना उमेदवारी देण्यात आली आणि त्यांची बिनविरोध निवड झाली। त्यानंतर पुन्हा एकदा रायगडच्या पालकमंत्री पदाचा जुना वाद नव्या जोमाने पेटलाय। राजकारणात काही गोष्टी पडद्यामागे घडतात आणि काही गोष्टी उघडपणे बोलल्या जातात, पण जेव्हा दोन्ही बाजूंचे नेते समोरासमोर ताठर भूमिका घेतात तेव्हा खऱ्या अर्थानं रंगात येते ती सत्तेची जुगलबंदी। सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊ की हा सगळा वाद नेमका सुरू कुठून झाला। विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आणि महायुतीत जागा वाटपावरून प्रचंड धुसफूस सुरू झाली। या जागेवर शिवसेना शिंदे गटाचा डोळा होता, कारण कोकणात विशेषतः रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागात शिंदे गटाची ताकद मोठी होती। भरत गोगावले यांनी आपले सुपुत्र विकास गोगावले यांच्यासाठी या जागेवरून मोर्चे बांधणी सुरू केली होती। दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी सुनेत्रा पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे हे या जागेवरून आधीच आमदार राहिले होते, त्यामुळे ही जागा आपल्याच हक्काची आहे असा दावा तटकरे कुटुंबाने ठामपणे लावून धरला होता। दोन्ही बाजूचे नेते मागे हटायला तयार नव्हते। महाडच्या शिवसैनिकांनी तर अगदी बंडाची भाषा सुरू केली होती आणि जर ही जागा शिवसेनेला मिळाली नाही तर आम्ही महायुतीचा धर्म पाळणार नाही असा उघड इशारा दिला होता। अशा तणावाच्या वातावरणात महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाली आणि या बैठकीत एक मोठा राजकीय फॉर्म्युला ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात वाऱ्यासारखी पसरली। तो फॉर्म्युला असा होता की शिवसेनेनं कोकण विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीच्या अनिकेत तटकरे यांच्यासाठी सोडायची, म्हणजेच विकास गोगावले यांची उमेदवारी मागे घ्यायची आणि त्याच्या बदल्यात रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद ते शिवसेनेच्या भरत गोगावले यांना बहाल करायचं। याला अधिकृत दुजोरा नाही, मात्र मोठ्या प्रमाणात चर्चा होती। त्यानंतर गोगावले यांनी आपल्या मुलाची माघार घेतली, पण खरी गोची इथंच झाली। अनिकेत तटकरे बिनविरोध निवडून आले। तटकरे समर्थकांनी पेढे वाटले, फटाके फोडले आणि जल्लोष केला, पण जशी ही निवडणूक संपली तसा रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटण्याऐवजी आणखीन जास्त गुंतागुंतीचा झाला। भरत गोगावले यांनी निवडणूक संपताच पत्रकारांसमोर आपली भूमिका मांडताना स्पष्ट सांगितलं की आता आमचं आधीच ठरलंय, रायगडचा पालकमंत्री मीच होणार, यात तीळ मात्र दुमत नाही। गोगावले यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली, कारण दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस गट रायगडावरील आपलं वर्चस्व सहजासहजी सोडायला तयार नाही। सुनील तटकरे आणि आदिती तटकरे यांची रायगडवर मजबूत पकड आहे, त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीला मिळाली आणि तरीही पालकमंत्रीपद शिवसेनेला जाणार हे राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांना पचनी पडत नव्हतं। यामुळे महायुतीत पुन्हा एकदा अंतर्गत वाद पेटला आणि भरत गोगावले यांचा खरंच गेम झालाय का अशी चर्चा रंगू लागली। भरत गोगावले यांच्या बाबतीत हा पहिल्यांदाच घडलेला प्रकार नाहीये। जेव्हा 2022 मध्ये शिवसेना फुटली आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं तेव्हा भरत गोगावले हे मंत्री आणि पालकमंत्री पदाच्या शर्यतीत सर्वात आघाडीवर होते। पण पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात इतर आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी आणि मुख्यमंत्र्यांची अडचण होऊ नये म्हणून गोगावले यांनी स्वतःहून मंत्रिपदाचा त्याग केला होता। त्यानंतर 2024च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालं खरं, पण रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळवण्यासाठी त्यांना अजूनही संघर्ष करावा लागतोय। आता जेव्हा त्यांनी स्वतःच्या मुलाची उमेदवारी मागे घेऊन पुन्हा एकदा महायुतीसाठी मोठा त्याग केला, तरीही जर त्यांना पालकमंत्री पद मिळण्यात अडचणी येत असतील तर कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाली आहे। राष्ट्रवादीने आपली जागा पदरात पाडून घेतली, पण शिवसेनेला दिलेला शब्द पाळण्यास टाळाटाळ केली जाते असा सूर शिवसेनेच्या स्थानिक गोटातून निघतोय। या सगळ्या हाय व्होल्टेज ड्रामामध्ये आज सर्वात महत्त्वाची वादळी एंट्री झाली आहे ती राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांची। उदय सामंत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय की रायगडचे पालकमंत्री भरत शेठ गोगावलेच झाले पाहिजे, ही आमची आणि शिवसेनेची ठाम भूमिका आहे। उदय सामंत यांनी गोगावले यांच्या पाठीशी आपली पूर्ण ताकद उभी करून राष्ट्रवादी काँग्रेसवर एका प्रकारे मोठा दबाव आणला होता। उदय सामंत यांच्यानंतर महायुतीतील इतर नेत्यांचाही प्रतिक्रियांचा पाऊस पडू लागला। शिवसेनेचे आमदार निलेश राणे आणि प्रताप सरनाईक यांनी उघडपणे मैदानावर उतरून भरत गोगावले यांची वकिली केली आहे। निलेश राणे यांनी तर थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली की ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार कोणतीही दिरंगाई न करता भरत गोगावले यांना तातडीने रायगडचे पालकमंत्री म्हणून घोषित करण्यात यावं। तटकरे यांनी विधान परिषदेच्या जागेवरून आपला फायदा करून घेतला आणि आता पालकमंत्री पदाच्या वेळी जर महायुतीत अडथळे आणले जात असतील
तर ते शिवसैनिकांना सहन होणार नाही असा इशाराच एका अर्थानं या नेत्यांनी दिलाय. दुसऱ्या बाजूला ज्यांच्यावर हा गेम केल्याचा आरोप होतोय ते राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे आणि त्यांचे समर्थक अजूनही शांत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका अशी आहे की रायगड जिल्हा हा त्यांचा पारंपरिक बालेकिल्ला आहे आणि अजित पवार गटाची ताकद तिथं मोठी आहे. त्यामुळे कोणतीही जागा किंवा पद सोडताना पक्षाच्या हिताचा विचार केला जाईल. भरत गोगावले यांनी नंतर थोडी मवाळ भूमिका घेत असंही म्हटलंय की आम्ही नेहमीच त्याग करणारी माणसं आहोत. तिन्ही वरिष्ठ नेते जो काही अंतिम निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. गोगावले यांनी जरी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांच्या मनातील खतखत आणि कार्यकर्त्यांमधील नाराजी लपून राहिलेली नाहीये. या संपूर्ण प्रकरणावरून एक गोष्ट लक्षात येते की महाराष्ट्रातील महायुती सरकारमध्ये वरून सर्व काही अलबेल दिसत असलं तरी स्थानिक पातळीवर जागा आणि पदांसाठी प्रचंड संघर्ष सुरू आहे. भरत गोगावले यांचा महायुतीत गेम झालाय की नाही याचं उत्तर येणाऱ्या काही दिवसातच मिळेल. जर गोगावले रायगडचे पालकमंत्री झाले तर त्यांनी घेतलेली माघार सार्थ ठरेल आणि तसंच झालं नाही तर आगामी काळात रायगडच्या राजकारणात शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील दरी आणखीनच वाढेल यात शंका नाही. सध्या तरी उदय सामंत यांनी गोगावलेंची ढाल बनवून त्यांना राजकीय बळ देण्याचा प्रयत्न केलाय. पण या सत्तेच्या सारीपाटावर अंतिम चाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय खेळतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.